हॅलो स्टुडंट्स. जसं की तुम्हाला सर्वांना माहिती आहे, नीट एक्झाम जी आहे ती लवकरात लवकर आता होणार आहे 3 तारखेला. ओके. सो खूप कमी दिवस राहिलेले आहेत एक्झामसाठी. आणि जसं की ती एक्झाम जवळ आहे, तर NTA स्टुडंटसाठी एक ड्रेस कोड म्हणून सांगितलं होतं. म्हणजे ड्रेस जो आहे तो कसा असायला पाहिजे स्टुडंट्सचा, जेव्हा तुम्ही एक्झामला जाल तेव्हा. ओके. सो त्याच्यानुसार म्हणजे NTA नुसार त्यांचं म्हणणं काय आहे, की तुम्हाला हेवी क्लोथ्स जे आहे, लॉंग स्लीव्हज ते आर नॉट प्रेफरेबल. ओके. तुम्हाला हेवी क्लोथ्स घालून जायचे नाहीयेत. म्हणजे जसं की जॅकेट, टी-शर्ट घातलाय, त्याच्यावर जॅकेट घातलाय, दॅट इज नॉट अलाउड. ओके. त्याच्यानंतर जर तुम्ही कुठलं कल्चरल तुमच्या जर कल्चरनुसार तुम्ही ड्रेस विअर करत असाल, तर तुम्हाला तिथे रिपोर्टिंग टाइमच्या 1 तास आधी जावं लागेल सेंटरला, जेणेकरून तुमची प्रॉपर चेकिंग होईल. ओके. त्याच्यानंतर स्लीपर्स, सँडल्स, जे लो हिल्सचे आहेत ते प्रेफर करायला सांगितले. ओके. त्याच्यानंतर अशा भरपूर गोष्टी आहेत त्यांनी दिलेल्या, की तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे ते म्हणजे तुम्हाला वेगवेगळं व्हेरिफिकेशन तिथे होणार आहे. जसं की बायोमेट्रिक होईल, तुमचं फेस ऑथेंटिकेशन होईल, तुमचे प्रॉपर चेकिंग होईल. ओके. सो या हिशोबाने तुम्हाला तुमचा ड्रेस कोड जो आहे तो विअर करायचा आहे. ड्रेस कोड बद्दल डिटेल काय घालायचं, काय नाही, काय अवॉइड करायचं, हे मी तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके. आणि एक स्पेशल नोट तिथे दिलेली आहे, की जे पण गर्ल्स आहे, ओके, गर्ल्स कॅन्डिडेट जे आहे, तर त्यांच्यासाठी प्रॉपर फिमेल स्टाफ जो आहे तो ठेवलेला आहे. ते तिथे राहणार आहे, जो प्रॉपर गर्ल्सची चेकिंग करेल. ओके. जेणेकरून गर्ल्सला पॅनिक होण्याची काहीही गरज नाहीये. ओके. आता त्याच्यानंतर आपण ड्रेस कोड बघूया वन बाय वन, की कसा असणार आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले बॉईजसाठीच आपण बघू. बॉईजसाठी जो ड्रेस कोड आहे, ओके, जवळपास बॉईज आणि गर्ल्सला हा सेम राहील, की तुम्हाला राउंड नेक टी शर्ट जे आहे ते विअर करावं लागेल. ओके. म्हणजे तुम्हाला जो तुमचा ड्रेस आहे किंवा जे पण तुम्ही शर्ट घालणार आहे तिथे राउंड नेक असला पाहिजे. ओके. कॉलर अवॉइड करा. कॉलरचे टी शर्ट जे आहे ते युजली तुम्ही घालू नका एक्झामला जाताना. ठीक आहे. त्याच्यानंतर हाफ स्लीव्हजचेच घाला. लॉंग स्लीव्हजचे तिथे अलाउड नाहीये. किंवा जर तुम्ही घातले तर तुमचं स्ट्रिक्टली चेकिंग होईल. आणि हे सर्व अवॉइड करण्यासाठी कसं आहे, जे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत NTA ते फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला तिथे डिस्टर्ब होणार नाही किंवा तुमची चेकिंग खूप जास्त स्ट्रिक्टली होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर टी शर्ट जे आहे ते तुमचं कमीत कमी प्रिंटचं असावं. ओके. म्हणजे त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रिंट नसावं किंवा कुठल्याही प्रकारचं काहीही लिहिलेलं नसावं. ओके. अशा प्रकारचे तुम्हाला टी शर्ट घालायचंय. त्याच्यानंतर जे पॅन्ट आहे, ओके, तर पॅन्ट जनरली तुम्ही ट्राउझर वगैरे प्रेफर करा, ज्याला कमीत कमी पॉकेट्स, ओके, किंवा ज्यांना पॉकेट नाहीये असे पॅन्ट सुद्धा तुम्ही इथे प्रेफर करू शकता. की कारण की त्याला म्हणजे काही जे पॅन्ट्स असतात त्याला चेन असते. ओके. ते घालू नका, कारण की मेटल डिटेक्टरनी तुमची चेकिंग होते. आणि त्या केसमध्ये जर मेटल डिटेक्टरमध्ये ते डिटेक्ट झालं काही इन केस, तर पुन्हा तुम्हाला चेकिंगला वेगळं सेपरेट नेल्या जाईल. पुन्हा ते सर्व चेक केलं जाईल. तुमचा पॅन्ट, तुमचे पॉकेट जे आहे ते चेक केल्या जातील. चेन जी आहे ती चेक केल्या जाईल. ओके. सो हे अवॉइड करण्यासाठी सिंपल पॅन्ट जो आहे, ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल आहे, तो तुम्ही विअर करू शकता. बट त्याला लक्षात घ्या, कमीत कमी म्हणजे पॉकेट नसलेले घ्या. त्याला कुठल्याही प्रकारची चेन वगैरे नसायला पाहिजे. ओके. आणि बेल्ट सुद्धा अवॉइड करा. बेल्ट सुद्धा अलाउड नाहीये. ओके. त्याच्यानंतर स्लीपर्स जे आहे, तर स्लीपर्स तुम्हाला घालायची आहे. शूज अलाउड नाहीये. तुम्ही शूज घालून गेले, तुम्हाला शूज बाहेर काढावा लागेल. ओके. सॉक्स, शूज अलाउड नाहीये. ओके. स्लीपर्स तुम्हाला अलाउड आहे. त्या सुद्धा लो हिल्सच्या. ओके. म्हणजे साधी तुमची जी पण चप्पल असेल घरात, जी तुम्ही यूज करत असाल किंवा तुमच्या आई वडिलांची जी पण असेल स्लीपर, ती घेऊन चला. ओके. ती घालून जा तुम्ही एक्झामला. तुमचे तिथे पाय जे आहे म्हणजे ते दिसायला पाहिजे. कारण की चेकिंग तुमची स्ट्रिक्टली होणार आहे तिथे. ओके. सो ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथे सेंटरला गेल्यावर काही प्रॉब्लेम होणार नाही. ओके. आणि आपल्याला एक्झामला जायचं आहे. आपल्याला कोणाला दाखवायला जायचं नाहीये तिथे, की मी किती चांगलं दिसतंय, मी किती छान ड्रेस घातलेला आहे. ओके. सो जितकं सिंपल तुम्हाला एक्झामला जाता येईल, तेवढं सिंपल तुम्ही तिथे एक्झामला जायचं आहे. ओके. सो हे झालं बॉईज रिलेटेड. आता याच्यानंतर आपण बघूया की गर्ल्स. ओके. सो गर्ल्सला काय काय आहे. ओके. गर्ल्सनी काय काय विअर करायचं, काय नाही. ठीक आहे.
तर सर्वात पहिले ऍज इट इज जे शर्ट्स आहे, ओके, टी शर्ट वगैरे जे आहे ते राऊंड नेक प्रेफर करा. आता काही गर्ल्स जे आहे ते टी शर्ट वगैरे नाही घालत किंवा कुर्ता घालतात, ठीक आहे. तर तुम्ही जी कुर्ती घालणार आहे तर ती कुर्तीला अशी प्रेफर करा की ज्याचा राऊंड नेक असेल, ओके, किंवा व्ही नेक वगैरे चालेल आणि त्याच्या स्लीव्ह सुद्धा हाफ असतील, ओके. असं कुर्ती तुम्ही प्रेफर करा किंवा मग टी शर्ट जर घालाल तर एकदम बेस्ट आहे, ठीक आहे. टी शर्ट राऊंड नेकचं असायला पाहिजे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रिंट नसायला पाहिजे, ठीक आहे. आणि हाफ स्लीव्ह किंवा स्लीवलेस घाला, काही हरकत नाहीये. पॅन्ट सुद्धा तुमचा तसाच असायला पाहिजे ज्याच्यामध्ये पॉकेट्स नाहीये. सिंपल तुमचे जे पण ट्राउझर्स किंवा प्लाझोज आहे की जे तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, ज्याला पॉकेट्स नाहीये, असे पॅन्ट्स जे आहे किंवा असे ट्राउझर तुम्ही तिथे वेअर करू शकता, ओके. त्याच्यानंतर सेम त्याला पण पॉकेट्स नसायला पाहिजे, चेन नसायला पाहिजे. त्याच्यानंतर स्लीपर्स जे आहे, स्लीपर्स घालायची आहे. तुम्ही गर्ल्सनी म्हणजे मुलींनी स्पेशली सँडल्स वगैरे जे आहे ते घालू नका किंवा सँडल्सला तुम्हाला हील असेल, हील चालत नाही, ठीक आहे. फ्लॅट चप्पल जे आहेत त्या घालून जा, ओके. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचं तुमच्याकडे ज्वेलरी नसायला पाहिजे तुमच्या बॉडीवर, ओके. कारण की मेटल डिटेक्टरनी तिथे चेकिंग केल्या जाते आणि मेटल डिटेक्टर मध्ये पुन्हा जर हे आलं, डिटेक्ट झालं इयरिंग्स किंवा चेन म्हणा किंवा ब्रासलेट, तर पुन्हा मग ते तुम्हाला काढायला लावतील, बाजूला ठेवायला लावतील, चेक करतील, ओके. आणि सेंटरला कसं आहे, तुम्ही जर कुठलं गोल्ड विअर केलं, ठीक आहे, तुम्ही जर कानातले घातले ते सोन्याचे आहे किंवा अंगठी तुमची काही असेल चांदीची, सोन्याची, ओके, तर ती तिथे जर त्यांनी काढायला लावली तर तुम्हाला ती सेंटरच्या बाहेर ठेवावी लागते, ओके. तुमचं जे एक्झामिनेशन सेंटर आहे हॉलच्या बाहेर. आणि सेंटर गॅरंटी घेत नाही तुमच्या वस्तूंची, ठीक आहे. तिथे त्याच्यामुळे ते जर हरवलं वगैरे तर तुमच्या डोक्यात तेच राहील की मी तर बाहेर काढून आली आहे, कसं होईल, राहील का, जाईल का. सो त्याच्यापेक्षा बेटर की काहीही ज्वेलरी घालून जाऊ नका, ओके. इयरिंग्स नॉट अलाउड, इयरिंग्स घालायचे नाही, चेन सुद्धा घालू नका, ब्रासलेट काहीच तुमच्या याच्यावर नसायला पाहिजे, ओके. ब्रासलेट नाही, तुमच्या अंगठ्या नाही, अंगठी सुद्धा तुम्हाला घरीच काढून जायची आहे, ओके. आणि जे तुमचे इनर वेअर्स आहेत स्पेशली गर्ल्ससाठी, तर त्याच्यामध्ये सुद्धा एखाद्याच मेटल डिटेक्टरनी मेटल्स वगैरे हुक्स वगैरे राहतात, ओके. सो ते सुद्धा अवॉइड करा. जे स्पोर्ट्सच्या ब्रा येतात वगैरे ते तुम्ही तिथे युज करू शकता, ओके. याच्यासाठी कारण की त्याच्यामध्ये म्हणजे विदाऊट हुक्सच्या तुम्ही युज करा, ओके. आणि जर तुमचे केस वगैरे असतील तर क्लचर जे आहे ते खूप डिझाईनचं वगैरे लावू नका किंवा सिंपल केसांना बो जो आहे तो लावून जा, ओके. ह्या काही गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला पाळायच्या आहेत, ह्या लक्षात ठेवायच्या आहेत, ओके. कारण की सेंटरला जातात, आपण एक्झाम द्यायला जातोय, कोणाला दाखवायला वगैरे आपण जात नाहीये, ठीक आहे. त्याच्यामुळे प्रॉपर जे एनटीएनी सांगितलेले आहे त्याच्याप्रमाणेच तुम्हाला तुमचा ड्रेस कोड जो आहे तो तिथे ठेवायचा आहे, ओके. त्याच्यानंतर ज्यांना स्पेक्स असतील, ओके, म्हणजे ज्यांना चष्मा वगैरे असेल तर त्यांना चष्मा, ते नंबरचा चष्मा असेल तर ते अलाउड आहे त्यांना, ठीक आहे. फक्त तिथे थोडीफार चेकिंग होईल, बाकी काही नाही. आणि ज्यांचे ड्रेस जो आहे, ज्यांनी कल्चरल म्हणजे त्यांचा ड्रेस असेल, ठीक आहे, तर त्यांनी सेंटरला लवकर जाणे, ओके, जेणेकरून त्यांची पहिले चेकिंग होईल प्रॉपर, ओके. त्याच्यानंतर तुम्हाला सोबत ट्रान्सपरंट पाणी न्यायचं असेल, ट्रान्सपरंट वॉटर बॉटल न्या, ठीक आहे. त्याला कुठल्याही प्रकारचं लेबल नसायला पाहिजे, ओके. स्टेशनरी कुठलीही सोबत नेऊ नका, ओके. पेन नाही, पेन्सिल नाही, स्केल, रबर काहीही न्यायची गरज नाहीये, ओके. इव्हन लेटर पॅड सुद्धा तुम्हाला न्यायची गरज नाहीये. एनटीए तुम्हाला पेन जो आहे, रफ पेज जे आहे ते प्रोव्हाइड करते तिथे, ओके. सो हे पण नेण्याची गरज नाहीये. तुम्हाला फक्त आणि फक्त तुमचं ऍडमिट कार्ड, ओके, त्याच्यानंतर तुमचं आयडी प्रूफ, ओके, आणि आयडी प्रूफ आणि तुम्हाला जर वाटत असेल तर पाण्याची बॉटल, हे एवढं तुम्हाला तुमच्या सोबत ठेवता येईल, ओके. बाकीच्या कुठल्याही गोष्टी अलाउड नाहीये. इव्हन वॉच जी आहे, वॉच सुद्धा तुम्हाला अलाउड नाहीये तिथे. सेंटरला प्रत्येक क्लासमध्ये तिथे जे आहे वॉच असणार आहे तुम्हाला टाइम बघायला, ओके. सो या काही इन्स्ट्रक्शन्स आहे, या प्रत्येक स्टुडंटनी लक्षात घ्यायच्या आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला सेंटरवर जायचं आहे, ओके. आणि ह्या इन्स्ट्रक्शन्स याच्यासाठी फॉलो करा जेणेकरून तुम्हाला तिथे गेल्यावर त्रास होणार नाही, ओके. कारण की काही सेंटरवर स्ट्रिक्टली चेक केलं जाईल, काहीवर नाही केलं जात. नेहमी दरवर्षीचं असंच आहे की काही सेंटर्सला एकदम स्ट्रिक्टली ते चेक करतात आणि काहीला नाही करत. पण आपण आपल्या हिशोबाने, आपल्या वेनी
आपण तिथे प्रॉपर जायचं आहे. आपल्याला माहित नाही आपल्या सेंटरला कसं चेकिंग होणार आहे. सो काही पण जे पण आपलं स्ट्रेस जो आहे तो अवॉइड करण्यासाठी आपण ह्या इन्स्ट्रक्शन सर्व फॉलो करून सेंटरला जायचं. ओके. आणि ज्यांचं सेंटर प्रत्येकाने आपापल्या सेंटरला एक दिवस आधी जाऊन चेक करून या की तुमचं सेंटर किती दूर आहे, कुठे आहे, कसं आहे, हे एकदा तुम्ही आदल्या दिवशी जाऊन चेक करा. कारण की काही काही सेंटर्सला कसं होतं की तुम्हाला असं वाटतं की त्याच्यामध्ये सिटीचं नाव दिलेलं राहते. तर तुम्हाला असं वाटतं की सिटीमध्ये आहे, ठीक आहे, आपण पोहोचून जाऊ. बट काही सेंटर्स कसे असतात की सिटीपासून सुद्धा अजून थोडं दूर असते. सो त्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशी जाऊन तिथे सेंटर चेक करून यायचं आहे की तुमचं सेंटर ऍक्च्युली किती दूर आहे, तुम्हाला किती टाइम लागेल. ओके. आणि मग त्या हिशोबाने दुसऱ्या दिवशी एक्झामच्या दिवशी तुम्हाला तुमचा टाइम तो मॅनेज करायचा आहे. ओके. सो स्टुडंट्स, ह्या काही इन्स्ट्रक्शन्स आहे ज्या तुम्हाला फॉलो करायचे आहे ऍट द एक्झाम डे. ओके. सो याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर आपली काउन्सिलिंग जे आहे ते जॉईन करायची असेल तर इथे जो नंबर आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. ओके. हा नंबर मी इथे दिलेला आहे. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तुमची काउन्सिलिंग जी आहे, तुम्हाला पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे, ते जॉईन करा. त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील, ठीक आहे, तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काहीही विचारायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा, कॉल करा. ओके. आणि लवकरात लवकर पेड काउन्सिलिंग जी आहे तुमची ती जॉईन करा. आणि आपले व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा आहेत. ते व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला फक्त या नंबरला एक मेसेज टाकायचा आहे व्हॉट्सअपचा की ग्रुपमध्ये ऍड करा. तुम्ही तिथे ग्रुपमध्ये ऍड होऊन जा. ठीक आहे. थँक यू.